आजची कविता आहे आपल्या एका फिमेल फॉलोअरची. कवितेचं शीर्षक आहे मित्र, कवयित्री भाग्यश्री शिरसाट. तू आलास, भेटलास, हस्तांदोलन केलंस, आता बस थोडा. तुझ्यातील पुरुषार्थ थोडा बाजूला सार आणि माणूस म्हणून बघ एकदा माझ्याकडे. काही वेळेसाठी विसर की मी स्त्री आहे आणि शांत कर तुझ्यातील पुरुषी नजरेला. मैत्रीण म्हणूनही पाहू नकोस, कारण मित्र कधीही वासनेला बळी पडत नाही. खरं आहे ना? म्हणून फक्त माणूस म्हणून बघ माझ्याकडे आणि आता मला विचारू नकोस माझ्या प्रियकराची किंवा माझ्या पुरुष मित्राची कहाणी. माझ्याशी जोडलेल्या पुरुषी अस्तित्वाशिवाय मी एक स्त्री म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे आणि माझी एक स्वतंत्र कहाणी आहे. तुला वेळ असेल तर तिच्याबद्दल विचार मला. एका पुरुषासोबतच्या कहाणीची कल्पित भूमिका जगता जगता स्त्री ही विसरून जाते की ती एक कादंबरी आहे आणि त्या कादंबरीतील फक्त काहीच अगदी बोटावर मोजण्या इतक्या ओळी पुरुषाच्या नावी करायच्या होत्या आणि तिने सगळी कादंबरीच एका पात्राभोवती खिळवून ठेवली. असं असेल तरीही माझ्या कहाणीचा परीघ मी आहे. असं असेल तरीही माझ्या कहाणीचा परीघ मीच आहे. शेवटच्या आणि सुरुवातीच्या पानावरतीही मीच दिसेल तुला. फक्त मला वाचायचं म्हणून या माझ्याकडे तुझ्यातील पुरुषी अहंकार थोडा बाजूला सारून आणि मला विचार माझी कहाणी. थोडा तुझ्यातील आणि थोडा माझ्यातीलही पुरुष बाजूला सारून, कारण एकतर पुरुष नेहमीच विचारत असतो मला माझ्या वर्तमानातील पुरुषाबद्दल, भविष्यातील पुरुषाबद्दल किंवा भूतकाळातील पुरुषाबद्दल. कारण एकतर पुरुष नेहमीच विचारत असतो मला माझ्या वर्तमानातील पुरुषाबद्दल, भविष्यातील पुरुषाबद्दल किंवा भूतकाळातील पुरुषाबद्दल. तो कधीच विचारत नाही मला माझ्याबद्दल.